अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। गणुवाडीत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी 15 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास फ्लॅटकडे धाव घेऊन विरोध केला। अशात काही युवकांनी दहशत निर्माण करून स्थानिक नागरिकांची पिटाई करून पसार झालेत। राजापेठ पोलीस दाखल होऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली। यावेळी नागरिकांनी DCP गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली। शहरात पब सुरू असताना काही संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन पोलिसांनी दखल घेऊन पब बंद करण्यात आलेत। आता शहरातील गणुवाडीत एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये अनेक युवक युवती हुक्का पार्लर सुरू करून हुक्काचा धुव्वा उडवीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी निषेध केला। 15 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास अपार्टमेंटकडे धाव घेतली। तेथून अनेकांनी पळ काढला, मात्र काही युवक पुन्हा परत येऊन त्यांनी दहशत निर्माण करून याचाच प्रतिकार केला असता युवकांनी एका इसमाची पिटाई केली। आमच्या एरियामध्ये हुक्का पार्लर अवैधरित्या चालते असं माहिती कळल्यामुळं आमच्या वस्तीतले सर्व लोक जमल्यानंतर काही तिथले लोक बाहेर आले आणि ते पळून गेले। पळून गेल्यानंतर परत ते आले 30 ते 40 लोक आणि त्यांनी मी उभा असल्यामुळं मला मारहाण केली आणि मला डोक्याला लागलाय, टोंगळ्याला लागलं, खांद्याला लागलेला आहे। मोबाईल माझा त्यांनी घेऊन पळाले, चष्मा पण घेऊन पळाले आणि आमचे सर्व वस्तीतले लोक हे सर्व दहशतमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे आमच्या सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। म्हणून याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आम्ही आता निवेदन दिले। महिलांना सुद्धा धमकावून पसार झालेत। यात नागरिकांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी धाव घेऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त केलेत। त्याच दिवशी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन भाजपचे मंगेश खोंडेसह भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठून DCP गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। आणि तिथे काही मुलं असं पोलिसांनी या तिथल्या परिसरातील सर्व लोकांनी त्यांना पकडून तिथे थांबवून ठेवलं, पण ते तेव्हा पळून गेले। पण नंतर पोलिसांनी कारवाई करून ते सगळं साहित्य, हुक्का पार्लर, दारूच्या बॉटल्स, बिअरच्या बॉटल्स आणि त्या संबंधितला सर्व कचरा हा असं जमा केला। त्या संबंधित आज शिंदे साहेब जे DCP आहे ते या राजापेठ पोलीस स्टेशनला आले असता आज त्यांनी आम्हाला बोलावलं होतं। तर परिसरातील सर्व नागरिक माझ्यासह आम्ही इथे आलो, आमच्या समस्या त्यांच्याकडे ठेवल्या की जेणेकरून ही भयभीत जी जनता आहे हे तिथले रहिवासी आहे यांच्यावर यानंतर कुठल्याही प्रकारचा असा जीव घेणा हमला किंवा वार झाला नाही पाहिजे अशी त्यांना विनंती केली आणि त्यांना कडक शासन व्हावं असं त्यांना आज आम्ही शिंदे साहेबांना सांगितलं। यावर त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कठोरात कारवाई करून त्यांना आज रात्रीपासून तिथे पोलीस बंदोबस्त लावून एक 3-4 दिवसाचा पोलीस बंद लावू आणि एक नेहमीसाठी तिथे आम्ही छोटी चौकी उभारू जोपर्यंत हे प्रकरण पूर्ण सॉल्व्ह होत नाही। त्यासाठी शिंदे साहेबांचं सहकार्य मिळालं। या सर्व कॉलनीतील परिसरातील नागरिकांतर्फे आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की होणाऱ्या अमरावतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे जे व्यवसाय याच्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे, याच्यावर लगाम लागली पाहिजे। हुक्का बार चालू असताना काही नागरिक तिथे जमा झाले व विचारणा केली का बा वर काय चालू आहे म्हणून। तर वरून दोघं तिघं झाले आणि त्यांनी म्हटलं का वर हुक्का बारचं जे एक हे आहे, यांना पण माहिती ना मला पण माहिती नाही हुक्का बार काय असते म्हणून। तर त्याचा विरोध वाढला त्या गोष्टीचा। मग तो विरोध वाढला तर पहिले दोघं जे आले बोलले चालले गेले, मग त्याच्यानंतर कमीत कमी 30 ते 40 जण परिसरामध्ये येऊन दहशत निर्माण केली व तेथील राहत असलेले आमचे रामटेके दादा यांना मारहाण करण्यात आली व तेथील महिलाच्या अंगावर पण ते गेलेले आहे। तर मध्यंतरी पोलीस डिपार्टमेंटने असे जे हे अवैधरित्या पब, हुक्का बार आणि कॅफे हे चालू आहे, हे लवकरात लवकर शासनाने जे काही संबंधित शासन असेल त्याच्यावर निगराणी करणारे त्यांनी हे लवकरात लवकर बंद करावे।
मी अजित पाटील, जनरल सेक्रेटरी डॉक्टर PDMC अमरावती. आणि आज जो आम्ही हा शांतता मोर्चा याला म्हणता येईल हा जो काढला आहे, हा मुख्यतः याच्यासाठी काढला आहे की माझ्या बहिणींचं म्हणजे ज्या काही माझ्या डॉक्टर बहिणी होत आहेत त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी त्यांची सुरक्षेवर प्रश्न उभा राहिलेला आहे. 9 ऑगस्टला जी घटना घडलेली आहे कोलकाता येथे, त्या बहिणीची जी माझी बहिणीसारखी होती माझ्या, ती 36 तासाची ड्युटी करून त्या ठिकाणी आराम करण्यासाठी सेमिनार रूममध्ये बसली आणि त्या ठिकाणी तिचा डोळा लागला असावा कदाचित. आणि सकाळी तिचे आईवडील घरी असताना तिच्या आईवडिलांना वाटलं असेल की माझी मुलगी त्या ठिकाणी सर्व्हिस देते, माझी मुलगी लोकांची सेवा देते. आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना जेव्हा कॉल येतो हॉस्पिटल म्हणून की तुमच्या मुलीने सुसाईड केलेलं आहे आणि सुसाईड केलेलं आहे हे कळल्यानंतर ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये धावत पळत येतात आणि पळत आल्यानंतर तेव्हा त्या ठिकाणी त्यांना भेटू देखील दिलं जात नाही. 3 तासापर्यंत त्यांना ताटकळत उभं केलं जातं आणि नंतर त्यांना कळून चुकतं की त्यांच्या मुलीने सुसाईड नव्हे तर त्यांच्या मुलीचा हा गँग रेप झालेला आहे आणि त्यानंतर तिचा मर्डर देखील करण्यात आलेला आहे. यामागं कोण आहे काय याची चौकशी तर निश्चितपणे झालीच पाहिजे. पण यानंतर अशी कुठलीही घटना डॉक्टरांच्या बाबतीत नाही तर कोणत्याही मुलीबाबतीत घडू नये हे असं माझं म्हणणं आहे. आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जो कायदा आहे तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट करण्यात यावा आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने जी आहे सगळ्या देशभरामध्ये झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि त्यासाठीच आम्ही हा आजचा जो मोर्चा वगैरे काढला होता. मी डॉक्टर बसंत लुंगे, सेंट्रल वर्किंग कमिटी मेंबर, इंडियन मेडिकल असोसिएशन, हेडक्वार्टर न्यू दिल्ली. जो 9 ऑगस्टला जो इन्सिडन्स घडला आहे तो अतिशय वाईट पद्धतीनं आमच्या एक लहान बहिणीवर, आमच्यासारख्यांच्या मुलीवर असा अतिप्रसंग आणि तो प्रसंग विशद करणं आईवडिलांना कठीण आहे आणि आमच्या फॅटर्निटीच्या कुणालाही असं जर विचारलं तर सांगू शकत नाही. इतक्या अशा फार घृणास्पद पद्धतीनं रेप करण्यात आला आणि त्यानंतर तिचा गळा घोटून डेथ झाला म्हणा किंवा तिला मारण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ॲडमिनिस्ट्रेशननी अजूनपर्यंत जो कल्प्रिट आहे तो कल्प्रिट अजूनपर्यंत पुढे आला नाही आणि हे पूर्णतः गँग रेप आहे अशा पद्धतीचं सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळं निघालं आहे. एवढं असताना अशा पद्धतीत हा ॲक्ट सरांनी आता सांगितलं, डॉक्टर A.T. देशमुखांनी सांगितलं सेंट्रल ॲक्ट यायला पाहिजे. पण ॲक्ट येणं महत्त्वाचं नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि इतकं कडक इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे की जेणेकरून मेडिकल फॅटर्निटीच्या एक डॉक्टरवर असा प्रसंग कधी येऊ नये आणि आला तर कशा पद्धतीनं पनिशमेंट मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भारतभर पूर्ण निदर्शनं सुरू आहे. सगळ्या ब्रांचचे आमचे जे मेंबर आहे आपले मेडिकल असोसिएशनचे सगळे प्रोटेस्ट करतात आहे, कॅन्डल मार्च काढतात आहे, शांततेच्या मार्गानं काढतात आहे. आणि 15 ऑगस्टला जो शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्च कलकत्त्यात काढला होता तो कॅन्डल मार्च उधळून लावणे आणि डॉक्टरांना मारणे आणि पुरावे नष्ट करणे याच्यापेक्षा आणखी घृणास्पद कृत्य समाजातल्या काही कल्प्रिटकडून घडत आहे. तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जेणेकरून पुढे कोणी अशा पद्धतीचा बिहेव डॉक्टर लोकांसोबत कोणी करणार नाही एवढं या प्रसंगी मी बोलतो. पश्चिम बंगाल येथे कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अमरावती येथेही या घटनेचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. 16 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या घटनेचा निषेध करण्यात आलाय. यावेळी डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, फार्मासिस्ट असोसिएशन,
रक्तदान समिती यांच्यासह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अनेक संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निषेध नोंदविला आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी म्हणून सर्व डॉक्टरांसह नर्सेसनी हाताला लाल निशाण दाखवित आपल्या भावना व्यक्त केल्यात. आणि जी पश्चिम बंगालमध्ये जी एका महिला रेसिडेंटची रेप करण्याची गोष्ट आणि तिचा हत्या आणि बलात्कार केला गेला याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो आणि कठोर कारवाईची मागणी करतो. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले. पश्चिम बंगाल इथे एका रेसिडेंट डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला व मर्डर करण्यात आला. तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि या गोष्टीचा आम्ही विरोध करतो. कलकत्त्याच्या आरजी कार महाविद्यालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा विषय समोर आलेला आहे. तो म्हणजे दिवस रात्र सेवा देणारे जे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी असतात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने गंभीर होणं आवश्यक आहे आणि एक कायमस्वरूपी केंद्रीय कायदा त्यासाठी व्हावा अशी एक महत्त्वाची मागणी आहे. आणि त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे पूर्ण देशभर आणि राज्यभर सुद्धा प्रदर्शन करण्यात येत आहे. या संदर्भातून एक संवेदना प्रकट करण्यासाठी एक कुठल्याही प्रकारच्या घोषणा न देता एक आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी अमरावती येथील डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आज इथे येऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही इथे निवेदन देत आहोत आणि आमचं म्हणणं त्यांच्यासमोर इथे मांडत आहोत. अजित पवारांची भविष्याची योजना काय? मला याबद्दल काहीही कल्पना नाही. मला माझ्या पक्षातील लोकांबद्दल विचारा, मी सगळं सांगतो, असं बोलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना उत्तर देताना एकच हास्य पिकवला. बच्चू कडूंबद्दल प्रश्न विचारला असता बच्चू कडू हे अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू असल्याचं मत पालकमंत्री यांनी स्पष्ट केलं. अजितदादांनी आता स्टेटमेंट दिले की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची का नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल, परंतु मी 7-8 वेळा निवडणूक लढलो त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाहीये. याचा अर्थ आता नेमकं काय सांगायचं? आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला कळतात, तसं आत्ताच कळलं. काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही. एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे ते काही मला माहित नाही. माझ्या पार्टीतल्या कोणाबद्दल विचार मी तुम्हाला सांगू शकेन. अजितदादासारख्या नेत्यांनी असं निवडणुकीच्या काळात नेमकं काय मला म्हणलं माहित नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावोगाव ते लोकांशी संवाद साधतायत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणित त्यांनी केली असली तर ती मला माहित नाही. शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढणार, त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार आपण आता अचलपूर मध्ये आहोत. बारामती खूप लांब आहे. तुम्ही बच्चूभाऊंकडे जेवायला आलेला बसण्या भोजनाला. बच्चूभाऊ गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज आहे, काय यावर चर्चा होईल? बच्चूभाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणे मान्य करतात. बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. ते म्हणजे आहे ते आहे म्हणतात. म्हणजे मग त्यांनी महायुतीतून ते बाहेर पडले, ते शरद पवारांना जाऊन मिळाले, असं झालंय असं मला वाटत नाही. पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखं बच्चूभाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत, त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवायचं.
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परतवाडा येथे बंद पुकारण्यात आले होते। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी भव्य मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर येथे बांगलादेशच्या विरोधात घोषणा देऊन या घटनेचा निषेध केलाय। यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परतवाडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे एक विशाल मोर्चा इथे आलेला आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदूवादी आणि हिंदुत्व समाजावर जो अत्याचार झालेला आहे याच्या विरोधामध्ये इथे निवेदन देण्यासाठी हजर झालेले। एकूणच जाणून घेऊया यांच्या काय मागण्या आहेत आणि काय यांच्या प्रतिक्रिया आहेत। मागच्या हप्त्यात बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंची सरसा कत्तल झाली आणि हिंदूंची घरं जाळण्यात आली, त्यावेळी वास्तविक पाहता एकाही हिंदूचं तिथं कोणताही दोष नव्हता। तिथं तख्ता पलट झाला आणि दुसऱ्या पक्षाची सरकार तिथं स्थापन झाली। परंतु तेथील जे कट्टरपंथी लोक आहेत त्यांनी हिंदूंना टार्गेट करून जवळपास 400 हिंदूंची घरं एका दिवसात जाळण्यात आली। अनेक हिंदूंवर अत्याचार करण्यात आले, महिलांवर अत्याचार करण्यात आले। आज भारतातील हिंदूंना जागृत होण्याची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे सरकारला माझं एक विनंती आहे आजच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या निवेदनाच्या माध्यमातून, की भारताने एक ठोस भूमिका घेऊन भारताच्या सरकारने ज्या पद्धतीने इस्रायल आपल्या देशातील कुठेही नागरिक असो किंवा तो यहुदी असला, जर त्याच्यावर त्या देशात अन्याय झाला तर तो अन्याय हा इस्रायलवर धरला जातो। अशा धर्तीवरचे कायदे भारतात तयार करून भारताचा जो हिंदू नागरिक कोणत्याही देशात राहत असेल आणि त्यावर तिथं अत्याचार होत असेल तर भारताने सुद्धा त्या पद्धतीनं सैनिकी कारवाई करणं अनिवार्य आहे। आज बांगलादेशवर सैनिकी कारवाई करणं अनिवार्य आहे, कारण आज आपल्या जे बॉर्डर आहे बांगलादेश भारताची त्यावर करोडो हिंदू तिथे भारतात यायला तयार आहेत, परंतु त्यांना येऊ देण्यात येत नाही। अशा परिस्थितीत आज हिंदूंना, इथच्या भारतातल्या हिंदूंना जागृत होणं आवश्यक आहे। सरकारने जे इथं जे बाहेरचे जे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहे, यांना बाहेर काढावं आणि तिथले जे पीडित हिंदू आहेत त्यांना या देशात आणावं। मित्रो, आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की ज्या बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य झाला बांगलादेश त्यावेळी 40% हिंदू होते, आज 8% आहे। ज्या पाकिस्तानमध्ये 20% हिंदू ज्यावेळी पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळी होते, आज 1% आहे। ही परिस्थिती भारतावर येऊ शकते। मी इथल्या सेक्युलर हिंदूंना आजच्या या निवेदनातून एक म्हणजे आवाहन करतो की आजही जर सुधारले नाही तर बांगलादेशपेक्षाही बिकट परिस्थिती या भारताची होईल। धन्यवाद। जय श्रीराम। गेल्या 8-10 दिवसापूर्वी बांगलादेशात त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवरून तिथल्या पंतप्रधानाला ती गादी सोडावी लागली आणि आता दुसरं सरकार स्थापन झालं। खरं म्हणजे जी घटना बांगलादेशात घडली, तख्तापलट झालं, त्यात तिथे राहणाऱ्या हिंदूंचा कुठलाही दोष नव्हता, पण तरीही त्या परिस्थितीत हिंदूंना टार्गेट करून मंदिरं जाळणे, त्यांची घरं जाळणे, त्यांचं शोषण करणे, ह्या सगळ्या घटना बांगलादेशामध्ये घडत आहेत। मागच्या 8-10 दिवसापूर्वी आम्ही निवेदनसुद्धा तहसीलदारांना दिलेलं आहे, परंतु तरी त्या घटना थांबत नाही आहेत। म्हणून आमची आजच्या या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निघालेल्या या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की आम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळ्या जगाला आम्ही परिवार मानतो, पण आमच्याच परिवारातले हिंदू जर असे प्रताडित केल्या जात असतील, त्यांचं शोषण होत असेल, त्यांची घरं जाळल्या जात असतील, तिथल्या त्या देशांमध्ये हिंदूंची मंदिरं तोडल्या जात असतील तर यावर सैनिकी कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भातले कठोर कायदे भारतात झाले पाहिजे, जेणेकरून या देशातलाच नव्हे तर कुठल्याही देशातला हिंदू जर कुठे त्रासात असेल, त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असतील तर त्याच्या संदर्भात ठोस भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे। आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर जे काही अत्याचार झाले, त्यांची प्रतिष्ठानं जाळल्या गेली, त्यांची घरं जाळल्या गेली, एवढंच नाही तर धार्मिक स्थळंसुद्धा जाळल्या गेली। आरक्षणाचं आव आणून सरकारवर दबाव टाकून आरक्षणाचा मुद्दा त्यांनी समोर केला आणि जमात-ए-इस्लाम या कट्टरपंथी इस्लाम संघटनेने पूर्ण हिंदूंना वेठीस धरून सरकार तिथलं पालथं केलं। तिथली पंतप्रधान त्या देशातून निघून गेली
पण तिथला हिंदू अल्पसंख्याक हा त्यांनी टार्गेट केला. प्रत्येक हिंदूंच्या घरावर त्यांनी वेचून निवडक हिंदूंना पकडून त्यांच्या हत्या केल्यात. अशा प्रकारे त्या बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झालेत त्यांच्या विरोधात आम्ही सरकारला आमची चिंता, आमच्या व्यथित भावना समजून देण्यासाठी, आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आम्ही आज हे निवेदन देण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत. त्या अनुषंगानं आम्हाला एक परतोळा आणि अचलपूर नगरामध्ये सेक्युलर हिंदू जो हिंदू आहे, आम्हाला सकल हिंदू या नावाने आम्ही या मोर्चा काढायला पाहिजे होता. बजरंग दलच्या नावाने काढायला नव्हता पाहिजे. संघटनेचं नाव देऊ नका. हे जे सेक्युलर विचाराचे जे हिंदू आहेत हे या देशाला घातक आहे. मित्रहो, राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये 75 सकल हिंदूंनी संघर्ष केला. 75 वेळा आपल्याला अपयश मिळालं. पण जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या बॅनरवर ते आंदोलन हाती घेण्यात आलं तर आपण 450 वर्षाचा देशाला लागलेला धब्बा या विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेच्या माध्यमातून आपण तो मुक्त केला. मित्रो, आज भव्य मंदिर जे अयोध्येला निर्माण केलेलं आहे रामाचं, ते आपल्या संघटनेच्या भरोश्यावर केलेलं आहे. म्हणून हे आपलं जे बॅनर आहे, जे संघटनेचं नाव आहे, याच्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे. सकल हिंदू हा सेक्युलर हा हिंदू आहे, आपल्याला नको आहे. आज जे आपल्या या मोर्चामध्ये आपल्या निवेदन देताना जे हिंदू आपले हजर आहेत त्या हिंदूवर मला गर्व आहे. मला खूप मोठे लोक पाहिजे नाहीत, खूप संख्येने आपल्याला पाहिजे नाहीत. आपल्याला खरे कट्टर हिंदू पाहिजे आहेत. या देशाला तारणारे जे आहेत ते फक्त कट्टर हिंदू आहेत. मित्र हो, आज तुम्हाला माहिती आहे आपल्या या देशामध्ये 30% मुसलमान आहेत, 70% हिंदू आहेत, 70 पैकी 35% सेक्युलर हिंदू आहे. आज 30 आणि 35, आज 30% मुसलमान या 35% सेक्युलर हिंदूंच्या भरोश्यावर उड्या मारते आहेत. त्यांना अभय मिळत आहेत. प्रशासनाला इथं कोणतीही मदत केल्या जात नाही. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम ते करतात आणि माझे 35% राहिलेले कट्टर हिंदू फक्त बघ्याची भूमिका घेतात. आज आम्ही आणि 1 तास आम्हाला फक्त बंदचा आवाहन करून आम्हाला सपोर्ट द्या, आमच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. मित्र हो, त्यांना प्रतिष्ठान महत्वाची, हा विषय त्यांना महत्वाचा नव्हता. उद्या जर अशाच प्रकारे जर प्रकार झाला, फक्त त्यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल याच्याशिवाय आठवण होणार नाही. आज लव जिहादचा मुद्दा असला तर बजरंग दल आठवते, गोहत्या बंदीचा मुद्दा असला बजरंग दल आठवते, हिंदुत्वाचा कोणताही मुद्दा असला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आठवते. मित्र, आज बांगलादेशच्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत आहेत. सर्व हिंदू एकत्र यायला पाहिजे होता, पण तसा प्रकार झाला नाही. तरी मला एक संदेश द्यायचा आहे, आता ही चूक भविष्यात करू नका. हिंदूंनी जागृत व्हा. सेक्युलर हिंदूंनी तरी प्रथमतः आपण हिंदू आहो असा भास असू द्या. आपण या देशामध्ये आपल्याला देश सुरक्षित करायचा आहे. मित्र, एवढंच मी आवाहन करतोय. आणि या यज्ञ निवेदन द्यायला इथं हजर झालेले आहे. काय आपल्या मागण्या आहेत? काही दिवसापूर्वी जे बांगलादेशामध्ये जो दंगा झालेला आहे, खरोखर मी त्या दंग्याचा निषेध करते. आणि ज्या आज जी परिस्थिती हिंदू लोकांवर आहे त्यांची परिस्थिती जे बघता, आज ज्या माझ्या सगळ्या महिलांवर जे अत्याचार होत आहे, हिंदू लोकांवर अत्याचार होत आहे आणि जे धार्मिक स्थळं फोडण्यात आली आहे, जाळण्यात आली आहे, त्याबद्दल खरोखर एक दुःख व्यक्त करावं असं वाटतं आहे. पण आज खरोखर त्या मुसलमानांचा एक निषेध करावा असं वाटतं. कार्यालय येथे हिंदू समाजाचा मोर्चा हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या नावाने इथे आलेला आहे. आणि बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहे, ह्या अत्याचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत. ज्या प्रकारे हिंदूंचे घरं जाळले जात आहेत, हिंदूंचे घरांमध्ये बलात्काराचे प्रकरण होत आहेत, हेच नव्हे तर त्यांचे घरं लुटण्याचा प्रयत्नसुद्धा होत आहे. याच्यावर केंद्र सरकारने तात्काळ पाऊल उचलावे ही विनंती करण्यात आली आहे. मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा. अमरावती शहरात काँग्रेस भवनसह महफिल हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या काँग्रेस पक्ष बैठकसह संभाव्य उमेदवारांच्या नामांकन मुलाखती कार्यक्रम दरम्यान प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी संभाव्य उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यात दर्यापूर विधानसभा निवडणुकीत अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासोबतच ज्यांनी आजच प्रवेश केलाय त्यांच्यापेक्षा जुन्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळावी अशी प्रतिक्रिया अरुण वानखडे यांनी व्यक्त केली. दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बलवंत वानखडे हे लोकसभेमध्ये काँग्रेसकडून निवडून येऊन खासदार झालेले आहे
आणि या दर्यापूर मतदारसंघातून प्रबळ दावेदारी म्हणून अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी उमेदवारी मागितली आहे। एकूणच काँग्रेस भवनमध्ये ही बैठक झाली। काय या बैठकीमध्ये झालं आणि दर्यापूर मतदारसंघातून अरुण वानखडे हे इच्छुक आहेत। नमस्कार, मी अरुण वानखडे। आज आमचा काँग्रेसचा इथे मेळावा होता। आमचे सर्व दिल्लीपासून मुंबईपासून सर्व महाराष्ट्रातले नेते आणि दिल्लीचे नेते पण इकडे हजर होते। चेन्नी थलाजी साहेब, मुकुल वासनिकजी, त्यानंतर अविनाश पांडेजी आणि आमचे नानाभाऊ पटोले आणि जिल्ह्याचे सर्व नेते हजर होते। आज यवतमाळ आणि अमरावतीचा आढावा होता। बैठक छान झाली आणि काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे। त्यामुळे काँग्रेसचे दिवस चांगले आलेले आहेत। काँग्रेसचे कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून 100 कॅन्डिडेट निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी 200 उमेदवार निवडून येतील आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल। आणि एकदा महाविकास आघाडीचं सरकार इथे आलं तर दिल्लीचं सरकार पडायला वेळ लागत नाही। त्यामुळे दिल्लीतसुद्धा इंडियाचं गठबंधनचं सरकार येऊ शकते। त्यामुळे आजची जी मुलाखत इथे झालेली आहे, आज 3 प्रवेश झालेले आहेत। या 3 प्रवेशामध्ये देवपारे, एक वंचितचे ते जिल्हाध्यक्ष आणि एक खंडारीचे 3 झाले। दर्यापूरमध्ये 13 उमेदवार ऑलरेडी होते। आता पुन्हा 3 वाढले, 16 झालेले आहेत। लिस्ट मोठी आहे। पक्ष काय करतो त्याच्यावर आता माहीत पडेल। आमची इच्छा अशी आहे जिल्ह्याच्या नेत्यांना की निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही आता हे लोक नवीन घेतलेले आहेत तर आज त्यांनी प्रवेश केला, उद्या ते पुन्हा तिकीट मागायला आमच्यासोबत हजर राहणार आहे। त्यामुळे निष्ठावंत जे आहेत, जुने लोक जे आहेत त्यांच्यावर अन्याय आहे, कारण ते आजच त्यांनी प्रवेश केला आणि उद्या त्यांनी तिकीट मागावं, तर हे जुन्या लोकांवर हा अन्यायच आहे। पण जिल्ह्यातील नेते आमचे त्याचा सहानुभूतीक विचार करतील, जुन्या लोकांचा विचार करतील तिकिटासाठी। नवीन आलेल्या लोकांना जरा एखाद वर्ष त्यांना पक्षात काम करू द्या आणि 1 वर्षानंतर ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीसाठी जे नवीन आलेले लोक आहेत त्यांच्या उमेदवारीचा विचार करा। पण जुने जे लोक आहेत त्या जुन्या लोकांना न्याय भेटला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे। म्हणून आमच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आमचा येणाऱ्या दर्यापूर विधानसभेसाठी किंवा अजून जे काही लोक आता निवडणुकीच्या तोंडावर आले, कुठल्याही मतदारसंघातले असो, त्यांना 1 वर्षानंतर उमेदवारीचा त्यांचा विचार करावा। पहिले जुने जे निष्ठावंत आहे त्यांचा उमेदवारीसाठी विचार करावा। जुने कार्यकर्त्यांचा काँग्रेसने विचार करावा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक ही काँग्रेस भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे आहे काँग्रेसचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहे यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यामध्ये उपस्थित होते। विशेष म्हणजे मुकुल वासनिक, रमेश चैनीथल्ला आणि बाळासाहेब थोरात, विजय वट्टीवार आणि सतेज पाटील या बैठकीमध्ये उपस्थित होते। या बैठकीमध्ये अमरावती मतदारसंघातून जितके फॉर्म आलेले आहे या फॉर्मचा विचार केला जाईल आणि येणारा काळ हा महाविकास आघाडीचा राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणार असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर काँग्रेसचे युवा प्रदेश पदाधिकारी सागर कलाने यांनी सुद्धा दर्यापुरात आपली दावेदारी ठोकली आहे। मागील वेळेस आपण यशोमतीताईंच्या म्हणण्यांवरनं अर्ज मागे घेतला होता, मात्र यावेळेस आम्हाला उमेदवारी द्यावी अशी मागणी सागर कलाने यांनी प्रतिक्रियाच्या माध्यमातून स्पष्ट केली। काँग्रेसच्याकडून इच्छुक दावेदारी अजून सागरभाऊ कलानी यांची आहे। सागरभाऊ यांचे शेकडो समर्थक आज इथे आले होते। जाणून घेऊया दर्यापूर मतदारसंघातून त्यांच्या काय प्रतिक्रिया। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय अण्णा। आज खऱ्या अर्थाने जे मान्यवर इथे आले होते यांच्यासमोर आम्ही समाजाचे व्यथा मांडल्या। प्रत्येक समाजातील घटक यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे राहुल गांधीचं एक वाक्य आहे, जो शेवटच्या घटकापर्यंत आहे त्या शेवटच्या पंक्तीत असणाऱ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक समाजाची जनगणना झाली पाहिजे। मी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या 18 वर्षापासून सातत्याने काम करतो। आपल्यासमोर आता अरुणजी वानखडे बोलले, माजी नगराध्यक्ष अचलपूर। खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व फार चांगलं आहे, परंतु आम्ही जे गेल्या सातत्याने काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत आणि तळमळीने काम करतो। 2019मध्ये माझी एक मागणी होती की दर्यापूर विधानसभा मिळावी, त्यासाठी मी फॉर्मसुद्धा भरला। सन्मान्य जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा माझ्यावरती फार मोठा आशीर्वाद आहे। त्यांच्या आशीर्वादाने आज मी महाराष्ट्र प्रदेशचा महासचिव आहे। या मायमाऊलीमुळे मी गेल्या 2019चा फॉर्म मागे घेतला
आणि त्यांनी दिलेले शब्द माझ्या आजही कानात आहे की सागर, आपलं वय सध्या कमी आहे, येणाऱ्या काळात निश्चितच आम्ही तुम्हाला न्याय देऊ. गेल्या सातत्याने 64 वर्षापासून मातंग समाजाच्या व्यथा मी आज या सन्मान्य चेन्नीथल्ला साहेब, नानाजी पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मातंग समाजाच्या व्यथा मांडल्या की 64 वर्षापासून काही अद्यापपर्यंत आम्हाला मिळालं नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सातत्याने पक्षासाठी दिवस रात्र झटत आहे. कोरोना काळामध्ये सातत्यानं काम केलं, परंतु आज जर आपण आम्हाला न्याय दिला तर हा समाज पारंपरिक मतदार आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला निश्चितच चांगल्या मताने आणि भरगच्च मताने निवडून आणे. जशा पद्धतीने बळवंतभाऊ वानखेड्यांना आम्ही साथ दिली या लोकसभेमध्ये, त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे महाविकास आघाडीची सरकार होईल. उद्धव ठाकरे साहेब असो, आमचे नानाभाऊ पटोले असो की शरद पवार साहेब असो, या संपूर्ण मुख्य नेतृत्वाच्या पाठीशी आमचा पूर्ण समाज राहील. धन्यवाद. आगामी दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता निवडणूक आयोग वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह वाटप केलं आहे. तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट चिन्ह दिलं आहे. यासोबतच भारत आदिवासी पार्टीला हॉकी आणि बॉल या चिन्हाचं वाटप केलं आहे. त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षांना आता आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. 8व्या वर्गातील विद्यार्थ्याला शिक्षकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गंगापूर शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे घडली. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या संबंधित शिक्षकाच्या विरोधात मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगापूर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमधील 8व्या वर्गात सुनय नवल कुमार बाकलीवाल राहणार पुरी हा 14 ऑगस्ट रोजी शाळेत गेला असता शाळेचे शिक्षक संदीप रामनाथ दारुटे यांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मित्राकडून पुस्तक घेत असताना दारुटे यांनी चपाट्यांनी मारहाण केली आहे. यात उजव्या गालावर कानाजवळ, डोक्याला पाठीमागून चापटाने मारहाण करून पाठीवर लाकडी छडीने मारहाण केल्याने त्याच्या शरीरावर, उजवे गालावर, पाठीवर वड उमटले होते. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक अरुण बाकलीवाल यांनी शाळेचे मुख्याध्यापक अपर्णा सोनटक्के यांना जाऊन शिक्षक दारुटे यांना बोलावून घेतले. सोनटक्के यांनी विचारणा केली असता दारुटे यांनी सांगितले की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असे म्हटल्यावर संस्था चालक बिंदू विश्वंभर यांनी कोणतीही चौकशी न करता दारुटे यांना जाण्यास सांगितले. पोलीस ठाणे गंगापूर येथे पोलिसांनी पुतण्या सुनय यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. उपचारानंतर बाकलीवाल यांच्या फिर्यादीवरनं गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक दारुटे यांच्या विरोधात भादवी कलम 115 75 अल्पवयीन न्याय कायदा 1915 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.